टाचदुखी ही बऱ्याच वेळा टाचेचा हाड वाढल्यामुळे दुखते किंवा शरीरात युरिक ॲसिड वाढलं असेल टाचदुखी होते। परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये दोन्ही तपासण्या निगेटिव्ह येतात, म्हणजे हाडही वाढले। टाचदुखी पायाच्या तळाशी असणाऱ्या स्नायूला किंवा तिथे सूज आल्यामुळे स्नायूला ही समस्या उद्भवते। सकाळी झोपेतून उठून जमिनीवर पहिले पाऊल टाकताच तीव्र कळा मारणे, टाचेच्या आसपास किंवा घोट्या राजवळून जाणारी एखादी नस दाबल्या गेल्यामुळे ही समस्या उद्भवते। टाचेमध्ये मुंग्या येणे, आग होणे किंवा कळा मारणे असा त्रास। टाचदुखीसाठी होमिओपॅथी शास्त्रामध्ये लेडम्पाल, सायलेशिया, हेक्ला लावा, कल्क्रिया फॉस, कल्क्रिया फ्लूर, रुटा, रस्टॉक्स ही औषधं तर आहेत, पण त्याच्यासोबत प्रत्येक रुग्णाचा विशिष्ट अभ्यास करून त्याच्या कॉन्स्टिट्यूशनल शरीरासाठी स्पेशल मेडिसिन दिलं जातं। त्यानंतर यात सुधारणा होऊ शकते। बऱ्याच रुग्णांमध्ये टाचेचं हाड वाढलेले नसते किंवा युरिक ॲसिडसुद्धा नॉर्मल असतं। असे जे पेशंट होते अशा लोकांना आम्ही डिटॉक्स ट्रीटमेंट दिली, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली। तसेच यात व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे। जो फिजिओथेरपीचा बॉल असतो तो बॉल तळपायाजवळ ठेवून त्या मसल्सला प्रेशर देणे, त्या बॉलवर पाय फिरवणे हा सुद्धा एक व्यायामाने बऱ्याच रुग्णांना फायदा होतो। तसेच एक घरगुती उपाय असतो, जे घरगुती उपायामध्ये रुईचे फुलं गरम करून, रुईचे पानं गरम करून रात्री तळपायाला बांधायचे, त्याने शेक द्यायचा व सकाळी ते काढून टाकायचे। असा सुद्धा उपचार केल्याने रुग्णांना थोडाफार आराम मिळतो, परंतु पूर्ण बरे होण्यासाठी त्यांना पूर्ण ट्रीटमेंट करणं गरजेचं असते। काही रुग्णांमध्ये ऑपरेशनसुद्धा करावे लागते। काही रुग्णांना त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन 4-6 महिने आराम मिळतो, परंतु पुन्हा दुखायला सुरुवात होते। हाडं कमजोर होणे, कॅल्शियमची कमतरता, युरिक ॲसिड वाढणे अशी किंवा इंजुरी होणे, चुकीची पादत्राणे, बूट, चप्पल वापरणे, हाडाला इजा होणे असे वेगवेगळे कारणं प्रत्येक रुग्णामध्ये दिसून येतात। त्यानुसार त्यासाठी उपचार केले असता तुम्हाला फायदा दिसून येतो। आपल्या आजूबाजूला कोणाला असा त्रास असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। डॉक्टर संभाजी शिवाजी पवार, A to Z क्लिनिक, सफर उपचार केंद्र, साईराज अपार्टमेंट, पहिला मजला, पंडित नाका, शहापूर, तेजस्विनी सोनोग्राफी सेंटरच्या समोर। वेळ सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8। दवाखाना रविवारी सुद्धा सुरू असतो, मात्र फोन करून यावे। येताना सोबत तुमचा एक्सरे, ब्लड रिपोर्ट सोबत असू द्या। धन्यवाद।